नमस्कार. अजून काही फंक्शन्स बघणार आहोत ज्याची डेरिव्हेटिव्हज काढायची. सो y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ अँगल इज e raised to x minus e raised to minus x upon e raised to x plus e raised to minus x. डायरेक्ट कॉस इनव्हर्सचा फॉर्म्युला अप्लाय करून dy by dx काढायला जायचं नाही. आधी आपण हा अँगल काही सिम्प्लिफाय होतोय का, त्याच्यावर काही कुठले रूल अप्लाय करता येतात का, कुठले फॉर्म्युले यूज करता येतात का आपण बघूया. बिकॉज कॉस इनव्हर्स इंटू कॉस असं आलं तर आपल्याला माहिती की इनव्हर्स अँड फंक्शन कॅन्सल आउट होतात आयडेंटिटी फंक्शन आणि मग फक्त अँगल राहतो. तर अँगल राहायला तर सोपं पडेल आपल्याला. तर तसं करायचं असेल तर काही वेळेला सबस्टिट्यूशन पण करावी लागते. फर्स्ट आपण e raised to x आणि e raised to minus x आहे. e raised to minus x मीन्स 1 upon e raised to x. तर ते घेऊन काही सिम्प्लिफाय होतंय का आधी चेक करूया. देन कुठला cos 2 थीटा, sin 2 थीटा किंवा tan 2 थीटा किंवा 3 थीटा याचे काही फॉर्म्युले तिथे दिसत आहेत का, मग कुठले ॲडजस्ट होत आहेत का हे आपण बघूया. सो y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ e raised to x. आता e raised to x मायनस x आहे तर काय लिहिणार आपण 1 upon e raised to x. सो e raised to x minus 1 upon e raised to x upon e raised to x plus 1 upon e raised to x. आता इथे डिनॉमिनेटर नाही, इथे पण डिनॉमिनेटर नाही. डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटर मध्ये. सो विच इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ e raised to x इंटू e raised to x म्हणजे e raised to 2x किंवा e raised to x raised to 2 असं म्हटलं तरी चालेल. मायनस 1 अपॉन e raised to x अपॉन इथे पण e raised to x इंटू e raised to x म्हणजे e raised to 2x प्लस 1 अपॉन e raised to x. a अपॉन b अपॉन c अपॉन d. आता सिंपल आहे, बरेचदा झालंय. सो e raised to x आणि e raised to x कॅन्सल झाले. हा न्यूमरेटर घ्यायचा, न्यूमरेटर आहे विच इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ दिस न्यूमरेटर e raised to 2x मायनस 1 अपॉन e raised to 2x प्लस 1. आता e raised to 2x आहे, सो e raised to x स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. सो विच इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ e raised to x raised to 2 असं लिहू शकतो आपण. e raised to 2x होणार ते a raised to m raised to n a raised to m होतं तसं. ते का ते आपण बघणार आहोत. मायनस 1 अपॉन e raised to x raised to 2 प्लस 1. आता हा ह्याच्यात जर काही सबस्टिट्यूशन झाली तर आपल्याला कुठल्या तरी डबल किंवा ट्रिपल अँगलचा फॉर्म्युला सारखा दिसतोय. तर समथिंग रेस्ट टू 2. पण आता तो फॉर्म्युला आहे तो थोडासा आठवा की कॉस इनव्हर्स आहे त्यामुळे आतमध्ये टॅन येऊन किंवा कॉस इनव्हर्स आहे म्हणजे आतमध्ये कोसेक येऊन चालणार नाही, कॉसच येईल. म्हणजे कॉस 2 थीटा कॉस 3 थीटाचे काही फॉर्म्युले अप्लाय करता आले तर फार सिंपल होऊन जाईल. मग कॉस इनव्हर्स अँड कॉस कॅन्सल होईल. आता त्या फॉर्म्युल्यांमध्ये अशा टाईपचा कुठला फॉर्म्युला आहे, स्क्वेअर इन्व्हॉल्ड आहे, 1 मायनस और 1 प्लस न्यूमरेटर डिनॉमिनेटर. सो कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला असा आहे cos 2 theta is equal to 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. सो ह्या फॉर्म्युल्यासारखं आहे काहीतरी साधारण दिसते, पण डायरेक्ट टॅन नाही आहे तिथे, म्हणजे सबस्टिट्यूशन करावी लागेल. कारण e raised to x आहे इन्स्टेड ऑफ टॅन e raised to x आहे. e raised to x च्या ऐवजी टॅन असतं तर टॅन स्क्वेअर मायनस 1 अपॉन टॅन स्क्वेअर प्लस 1. सो आपण सबस्टिट्यूशन करणार बिकॉज ह्या फॉर्म्युल्यासारखं येईल आणि मग तो फॉर्म्युला अप्लाय करता येईल. So put e raised to x is equal to tan theta. e raised to x is equal to tan theta असं आपण म्हटलं, पण म्हणजेच काय की याचा आपल्याला थीटा म्हणजे काय ते पण आता काढायला लागणार आहे. सो थीटा इथेच राहील, मग टॅन आणि इथे पण टॅन इनव्हर्स आपल्याला अप्लाय करायला लागेल. सो दॅट इम्प्लाइज टॅन इनव्हर्स ऑफ e raised to x is equal to theta. ही थीटाची व्हॅल्यू काढून ठेवावी लागते आपल्याला बिकॉज लास्ट स्टेजला थीटा उरतो आणि थीटा हे आपल्याला व्हेरिएबल म्हणून नाही घ्यायचे बिकॉज वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स असणार आहे. सो dy बाय dx काढायचं, dy बाय d थीटा नाही काढायचं आपल्याला. सो थीटाची विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हॅल्यू पण इथे आपण काढून ठेवायची. सो पुट e raised to x इज इक्वल टू टॅन थीटा अँड टॅन इनव्हर्स e raised to x काय होणार मग इज इक्वल टू थीटा. आता फंक्शन काय होणार आहे, therefore y is equal to function will become y is equal to cos inverse of this is tan square minus 1 tan square theta पण theta म्हटले ना त्याला tan square theta minus 1 upon tan square theta plus 1. पण अजूनही त्या एक्झॅक्टली त्या फॉर्म्युल्यासारखा दिसत नाहीये कारण इथे tan square आधी आहे मायनस 1 नंतर वगैरे. पण या सगळ्यात जर मायनस साईन बाहेर घेतला तर अर्थातच ह्याचा साईन मायनस होईल, ह्याचा साईन प्लस होईल आणि
याच्यात पण तसंच होणार. सो न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर कुठल्या तरी एका ह्याच्यातनं आपण मायनस घेतो म्हणजे त्याला आपल्याला बाहेर कॉमन मायनस म्हणून म्हणता येईल. सो न्यूमरेटर मधलं सपोज साईन मायनस, कारण डिनॉमिनेटरचा काहीच प्रश्न नाही, तिथनं मायनस साईन कॉमन वगैरे घ्यायची गरज नाही. बिकॉज डिनॉमिनेटर मध्ये tan स्क्वेअर थिटा प्लस 1 म्हटलं काय और 1 प्लस tan स्क्वेअर इट इज ओके. पण आपल्याला फॉर्म्युल्याप्रमाणे न्यूमरेटर मध्ये 1 मायनस tan स्क्वेअर लागेल. सो न्यूमरेटर मधनं मायनस साईन कॉमन घेऊ, मग ते आपली साईन चेंज होती आणि मग आपल्या फॉर्म्युल्यात ते फिट होईल. सो विच इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ मायनस, अजून एक ब्रॅकेट घालूया बिकॉज आता आपली साईन चेंज झाली, 1 मायनस tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. लिहिताना ह्या पद्धतीने लिहूया, हे असं लिहिलं तरी चालेल असं, पण आपण या फॉर्म मध्ये आहे त्या फॉर्म मध्ये लिहूया, कुठेही चेंज व्हॅल्यू चेंज करत नाही. सो आता काय मिळालं आपल्याला, विच इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ मायनस कॉस 2 थीटा. मायनस साईन तसंच राहिलं बाहेरचं, आता ब्रॅकेटची व्हॅल्यू आहे कॉस 2 थीटा. आता कॉस इनवर्स ऑफ कॉस आलंय खरं, पण डायरेक्ट फंक्शन नाही, पॉझिटिव्ह फंक्शन नाही आहे. कॉस इनवर्स इंटू कॉस असं डायरेक्ट फंक्शन नाही आहे, मध्ये मायनस साईन आलेले आहे, ते प्रॉब्लेम करतंय. तर तसं राहिलं तर आपल्याला ते कॅन्सल झाले असं म्हणता येणार नाही. आता ते कॅन्सल आउट होण्यासाठी कॉस 2 थीटा मायनस ऑफ कॉस 2 थीटाचं प्लस कॉसमध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर पाय मायनस अँगल केला की मायनस साईन आतमध्ये ॲब्सॉर्ब होतं, म्हणजे पाय मायनस दॅट अँगल आणि मायनस ऑफ कॉस थिटा या दोघांची व्हॅल्यू काय असते, सेम असते. त्यामुळे इन्स्टेड ऑफ मायनस कॉस 2 थीटा वी कॅन राईट प्लस कॉस पाय मायनस 2 थीटा, बिकॉज दोघांची साईन दोघांची व्हॅल्यू काय असते, सेम असते. सो विच इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ प्लस होणार कॉस 2 थीटा नाही राहणार, पाय मायनस 2 थीटा. सो कॉस इनवर्स ऑफ कॉस पाय मायनस 2 थीटा. ठीक आहे, आपल्याला आता कॉस इनवर्स अँड कॉस हे मिळालेलं आहे, जे कॅन्सल आउट होतील आणि फक्त अँगल राहील. सो वाय इज इक्वल टू पाय मायनस 2 थीटा. म्हणजे आपण वाय जे दिलेलं होतं ते सिम्प्लिफाय करत करत वाय इज इक्वल टू पाय मायनस 2 थीटा. अजूनही ह्या स्टेजला डेरिव्हेटिव्ह घेतलं नाही आपण, डेरिव्हेटिव्ह याच्या पुढे असणार आहे, पण थीटा इन टर्म्स ऑफ थीटा नाही चालणार आहे, कारण आपलं व्हेरिएबल वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. वाय हा एक्सच्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे, सो आपल्याला एक्स मध्ये आणायला लागेल तरच डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, बिकॉज वाय इज विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय एक्स आणि थीटा हे अजून थर्ड व्हेरिएबल झालं, ते चालणार नाही. थीटाची इन टर्म्स ऑफ एक्स व्हॅल्यू काय तिथे परत लिहावी लागेल, सबस्टिट्यूट करावी लागेल. सो थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ई रेज टू एक्स. वाय इज इक्वल टू पाय मायनस 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ ई रेज टू एक्स, 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ. आता सगळं इन टर्म्स ऑफ एक्स आलेलं आहे. वाय इज इक्वल टू फंक्शन पण सिम्प्लिफाय झालं आहे, बिकॉज टॅन इनवर्स याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं माहिती आहे. आता आपण डायरेक्ट ह्या स्टेजला डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. So let us therefore differentiating on both sides. Differentiating on both sides, we will get left side differentiate केली की dy by dx and right side केली की याचा पायचा डेरिव्हेटिव्ह लिहूया आपण सगळी स्टेप. dy by dx of pi minus dy by dx of 2 tan inverse e raised to x. आता सिंपल झालंय. dy by dx of pi काय असतं, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे, कॉन्स्टंट ना पाय, त्यामुळे ते 0 आहे. त्याला जर मल्टिप्लिकेशन मध्ये कुठलं व्हेरिएबल आलं असतं तर मग त्याला बाहेर घ्यायला लागलं असतं, नुसतं कॉन्स्टंट आहे. सो डेरिव्हेटिव्ह विल बी 0. Therefore dy by dx is equal to 0 minus याचा डेरिव्हेटिव्ह 2 तर बाहेर येणार, सो 2 into डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x, dy by dx of tan inverse and e raised to x, अँगल e raised to x नुसता x नाही. सो आधी tan inverse ला x अँगल आहे असं ट्रीट करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि डिफरंट काय आहे e raised to x, त्याचा डेरिव्हेटिव्ह फक्त मल्टिप्लाय करायचा जर चेंज. सो tan इनवर्स x आहे असं कन्सिडर करायचं, -2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स इज 1/1 प्लस दिस अँगल स्क्वेअर. अँगल काय आहे e raised to x, त्याचा स्क्वेअर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर असतं ना, सो 1/1 प्लस अँगल स्क्वेअर इंटू चेन रूल प्रमाणे डी बाय डी एक्स ऑफ हे डिफरंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. सो विच इज इक्वल टू -2 त्याचा ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे ई रेस टू एक्स अपॉन हे आलं 1 प्लस ई रेस टू एक्स
रेस टू 2 म्हणजे आपण ई रेस टू 2x असं लिहू शकतो, ई रेस टू 2x. सो फायनल आलं आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू और y डॅश इज इक्वल टू -2 ई रेस टू x अपॉन 1 प्लस ई रेस टू 2x. सो फायनली हे त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल.